नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 38. प्रश्नकर्ता आणि श्री निसर्गदत्त महाराज यांच्या एका प्रदीर्घ चर्चेनंतर प्रश्नकर्ता या चर्चेतून, या संवादातून जे काय समजला ते ते निसर्गदत्त महाराजांना तो सांगत आहे. महाराज, तुम्ही म्हणता आपला विचार हा 3 प्रकारे होऊ शकतो. तुम्ही म्हणता आपला विचार हा 3 प्रकारे होऊ शकतो. म्हणजे व्यक्ती, व्यक्त आणि अव्यक्त हे ते 3 प्रकार. व्यक्ती, व्यक्त आणि अव्यक्त अशा प्रकारे. तर अव्यक्त म्हणजे जी परमस्थिती म्हणून ओळखल्या जाते असे सत्य. अव्यक्त म्हणजे जी परमस्थिती म्हणून ओळखल्या जाते असे सत्य. त्यात केवळ आणि केवळ असणे असते. त्यात केवळ असणे आणि असणे असते. म्हणजे केवळ शुद्ध मी असा असतो. तेथे केवळ शुद्ध मी असा असतो. अशा या शुद्ध मीचे जाणीवेत जेव्हा प्रतिबिंब उमटते तेव्हा त्याला व्यक्त म्हणतात. अशा या शुद्ध मीचे जाणीवेत जेव्हा प्रतिबिंब उमटते तेव्हाच ते व्यक्त होते आणि व्यक्त म्हणून ओळखले जाते. म्हणून शुद्ध मीचे जाणीवेतील प्रतिबिंब मी आहे अशा रूपात असते. म्हणून शुद्ध मीचे जाणीवेतील प्रतिबिंब मी आहे अशा रूपात असते. ते प्रतिबिंब म्हणजे व्यक्त. ते प्रतिबिंब म्हणजे व्यक्त आणि व्यक्ती म्हणजे मी अमुक तमुक, हाडकुळा, लठ्ठ, स्त्री, पुरुष, सुखी, दुःखी, वृद्ध, तरुण इत्यादी. यामुळे आलेली मानसिक, शारीरिक अशी मर्यादेची भावना. व्यक्ती म्हणजे मी अमुक तमुक, हाडकुळा, लठ्ठ, सुखी, दुःखी, वृद्ध, स्त्री, पुरुष, काळा, गोरा वगैरे वगैरे इत्यादीमुळे आलेली मानसिक, शारीरिक मर्यादेची भावना. ही चालू क्षणाच्या अरुंद फेटीत असते. ही जी मानसिक, शारीरिक मर्यादेची भावना आहे ही चालू क्षणाच्या अरुंद फटीत असते. ही फट केवळ एकाच व्यक्तीच्या जाणीवेमुळे व्यापली नसून असंख्य व्यक्तीच्या दीर्घ मालिकांची ती अशी मानसिक, शारीरिक मर्यादेची भावनेची जाणीव असते. या पलीकडे शुद्ध जाणीव आणि या पलीकडे शुद्ध जाणीव, जिला स्व जाणीव रहित आणि स्व जाणीव सहित असे दोघांपैकी काहीही म्हणता येत नाही. ती फक्त असते. ती फक्त असते. आपले म्हणणे मी बरोबर मांडले आहे का, असे त्यांनी शेवटी महाराजांना विचारले. महाराज त्याला म्हणाले, मानसिक पातळीवर हे सगळे बरोबर आहे. मानसिक पातळीवर हे सगळे बरोबर आहे. पण मानसिक पातळी पलीकडे यातील एक शब्दही खरा नाही. प्रश्न, मी समजू शकतो की व्यक्ती ही एक मानसिक रचना आहे. मी समजू शकतो की व्यक्ती ही एक मानसिक, शारीरिक मर्यादेची भावना आहे. स्मृतीच्या आणि सवयीच्या संचाचे एक समुदायवाचक नाव आहे. पण ज्यांना हे असे व्यक्तित्व घडून येते असे साक्षी म्हणून असणारे केंद्र तर केवळ मानसिक नाही ना. यावर श्री महाराज म्हणतात, वैयक्तिकाला प्रगट होण्यासाठी जी बैठक असते ती बैठक म्हणजे देह. वैयक्तिकाला प्रगट होण्यासाठी जी बैठक असते ती म्हणजे देह. रंग अनेक असले तरी रंग म्हणून एकच गोष्ट असते. प्रश्न, ज्या अंतिम सत्याबद्दल किंवा जीवनाबद्दल तुम्ही जे बोलता ते खरे आहे की केवळ एक उपपत्ती आहे. यावर महाराज म्हणाले, दोन्ही आहे.
खरेही आहे आणि उपपत्ती पण आहे. मनाच्या दृष्टीने उपपत्ती आहे, पण अंतिम संताच्या दृष्टीने किंवा जीवनाच्या दृष्टीने ते परम सत्यच होय. सद्वस्तू आहे. सद्वस्तूची सत्यता असत्याला पूर्णपणे नकार देण्यातच आहे. सद्वस्तूची सत्यता असत्याला पूर्णपणे नकार देण्यातच आहे. ज्याप्रमाणे प्रकाश आपल्या केवळ अस्तित्वानेच अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे सद्वस्तूच्या ठिकाणी कुठलीच कल्पना नाही. आपले तथाकथित सर्व ज्ञान जणू अज्ञानातेच रूप असते. आपले तथाकथित सर्व ज्ञान जणू अज्ञानाचेच रूप असते, कारण आपण मुळात जाणीव स्वरूप असल्यामुळे स्वतःच्या जाणीवेचे ज्ञान जणू त्याला अज्ञानच आहे. म्हणून सर्व ज्ञान अज्ञानाचे रूप आहे असे पाहणे ही सद्वस्तूची हालचाल होय. साक्षी म्हणजे काही व्यक्ती नाही, कारण साक्षी म्हणताच व्यक्ती लोपच पावते. व्यक्तीच्या हजेरीमुळे सगळी गुंतागुंत होते. कायमची वेगळी स्वतंत्र अशी व्यक्ती अशी गोष्ट कधीच नाही आणि कुणीच तशी व्यक्ती नाही, हे पक्के लक्षात ठेवा. कायमची वेगळी स्वतंत्र अशी व्यक्ती म्हणून अशी एखादी गोष्ट कधीच नाही आणि कुणीच नाही, हे पक्के लक्षात ठेवा. प्रश्न: ह्या क्षणी पूर्व पाकिस्तानात दुःख, वेदना आणि भयंकर रक्तपात चालू आहे. बहुधा हा संदर्भ 1971च्या बांगला मुक्ती संग्रामाच्या बाबतीत असावा. तर ह्या क्षणी पूर्व पाकिस्तानात दुःख, वेदना आणि भयंकर रक्तपात चालू आहे. आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता? महाराज यावर म्हणाले, शुद्ध जाणीवेच्या दृष्टीने पाहतो. मी शुद्ध जाणीवेच्या दृष्टीने पाहतो. कधीच काहीच घडत नाही अशा दृष्टीने पाहतो. कधीच काहीच घडत नाही अशा दृष्टीने पाहतो. प्रश्न: कृपा करून आध्यात्मिक शिखरावरून खाली या. कृपा करून आध्यात्मिक शिखरावरून खाली या. दुःखी माणसाला असे सांगून त्याचा काय उपयोग? दुःखी माणसाशिवाय आणखी कोणालाच त्याचे दुःख जाणवत नाही, याला काय म्हणावे? सर्व भ्रम आहे असे दुःखी माणसाला सांगणे म्हणजे त्याच्या जखमेवर मीठच चोळण्यासारखे आहे. बंगाली मनुष्य ही वस्तुस्थिती आहे व त्याचे दुःख पण ही पण एक वस्तुस्थितीच आहे. अशा प्रकारे त्याच्या दुःखाचे विश्लेषण करून त्याला अस्तित्व होऊन बनवू नका. आपण सर्व वर्तमानपत्रे वाचतच असाल व लोक तुम्हाला माहिती पण काही काही देत असतीलच. आता मला हे सांगा की जे काही जगात इतके घडत आहे त्या बाबतीत आपल्याला काय वाटते? जे काही जगात इतके घडत आहे त्या बाबतीत आपल्याला काय वाटते? महाराज म्हणाले, माझा दृष्टिकोन काय असणार? माझा कल काय असणार? मी पहिलेच सांगितले, काहीच घडत नाही असे मला वाटते. काहीच घडत नाही असे मला वाटते. प्रश्न: अहो, तेथे कोणत्याही क्षणी काही घडू शकते. दंगे भडकू शकतात, जाळपोळ होऊ शकते, भोक्साभोक्षी होऊ शकते, एकमेकाच्या मानात चिरल्या जातात, लोक एकमेकांना ठार मारतात आणि तुम्ही म्हणता काहीच घडत नाही म्हणून. आणि असे म्हणून तुम्ही या सर्वांपासून दूर राहू इच्छिता? यावर महाराज म्हणाले, तसे नाही. मी दूर राहील हे कशावरून? कोणाला तरी वाचवण्याकरता मी पण दंग्याच्या आगीत शिरेन. कोणाला तरी वाचवण्याकरता मी पण दंग्याच्या आगीत शिरेल. पण कदाचित कुणाच्या हातून मारला पण जाईल व कदाचित कुणाच्या हातून मारलाही जाईल. पण त्याही वेळी तुम्ही जर मला विचारले तर मी असेच म्हणेल, माझ्या दृष्टीने काही घडले नाही. माझ्या दृष्टीने काही घडले नाही. कधीच
काहीच घडत नाही असेच मी म्हणेल. कल्पना करा, एखादी मोठी इमारत जळत आहे. एखादी मोठी इमारत जळत आहे. भिंती आणि खिडक्यादारे पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. सर्व खोल्या, छते जळून खाक झाले आहेत. पण त्यामधील आकाशाला काही धोका पोहोचला आहे काय? त्यामधील आकाशाला काही धोका झाला आहे काय? फक्त इमारत व त्यातील लोक गेले. त्यांची नामे व रूपे पुसली गेली. पण इतर ठिकाणची लोक तर आहेतच ना. म्हणजे प्रत्यक्ष जीवनाची काहीही हानी होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष जीवनाची काहीही हानी होत नाही. या ठिकाणी आपल्याला श्री जे के कृष्णमूर्ती यांच्या लॉक टॉक मधील शेवटच्या भागातील काही वाक्य आठवतात. ते म्हणाले, तुम्ही एखादा दुसरा पक्षी मारू शकता, पण सगळेच पक्षी मारू शकत नाही. म्हणजे जीवन जे आहे ते चालूच राहते. इथे माणसाचं उदाहरण आहे, तिथे पक्ष्याचं उदाहरण आहे, एवढाच फरक आहे. तर इतर ठिकाणची आहेतच ना. परत हे आपण एकदा वाचू. कल्पना करा की एखादी मोठी इमारत जळत आहे. सर्व खोल्या, छते जळून खाक झाली आहेत. पण त्यातील आकाशाला काही धोका झाला आहे का? फक्त इमारत आणि त्यातील लोक गेले. त्यांची नामे आणि रूपे पुसली गेली. पण इतर ठिकाणची तर तशीच आहेत ना. म्हणजे प्रत्यक्ष जीवनाची काहीच हानी नाही. सोनार, जुने पुराणे दागिने आठवतो म्हणजे सोन्याची हानी थोडीच होते. सोने सोने म्हणून तसेच राहते. ते जुना पुराणे दागिने असो की नवे पुराणे दागिने असो, सोनाराच्या दृष्टीने काहीही घडत नाही. कारण तो जाणतो की सोने हे आहे तसेच आहे, इथे काहीच घडत नाही. साधक, अहो मला मरणाविषयी काहीच म्हणायचे नाही. हे कधी ना कधी येणारच आहे. पण माझी तक्रार फक्त एवढीच आहे की मरणाच्या पद्धतीविषयी आहे. मला माहित आहे की सगळेच्या सगळे लोक मरणार आहेत, पण माझी तक्रार वेगळीच, म्हणजे मरणाच्या पद्धतीविषयी आहे. यावर महाराज म्हणाले, मृत्यू हा मुळात नैसर्गिक आहे. मृत्यू हा मुळात नैसर्गिक आहे, पण मारण्याच्या पद्धती ह्या सर्व मानव निर्मित आहेत. त्या क्रूर आहेत. आपण इतरापासून अलग आहोत व सुरक्षित नाही, ह्या भावना भीतीला आणि आक्रमणाला जन्म देतात. नेमकी हीच गोष्ट जे कृष्णमूर्ती आपल्या प्रवचनात सांगत असत. आपण इतरांपासून अलग आहोत व सुरक्षित नाही, ही भावना भीतीला आणि आक्रमणाला जन्म देते आणि त्यातूनच पुढे हिंसाचार घडतो. अलगपणा जाताच हिंसाच राहणार नाही. तुम्ही सुधारा, मग सर्व काही ठीक होईल. हे तुम्ही जेव्हा जाणाल तेव्हाच सर्व भेद मिटतील. मानवता एकच आहे हे त्याच वेळा कळेल. मग त्यानुसार तुम्ही सद्वर्तनी हे आपोआप व्हाल. म्हणून प्रथम तुम्ही कसा विचार करता हे तपासा. तुमच्यात व्यवस्थितपणा तर सर्व जगात व्यवस्थितपणा. तुमच्यात व्यवस्थितपणा तर सर्व दूर व्यवस्थितपणा. परत सांगतो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, परत सांगतो, असे असले तरी काही घडत नाही. असे असले तरी काही घडत नाही. कधीच काही घडत नाही. असेही असले तरी काहीही घडत नाही. पडद्यावर नीती अविरतपणे चित्रे प्रक्षेपित करतच राहते. पडद्यावर नियती अविरतपणे चित्रे प्रक्षेपित करतच राहते. अगोदरची चित्रे फक्त सिनेमाच्या पडद्यावरील संबंधित लोकांच्या मनात स्मृती जशा असतात तशा स्मृती म्हणूनच उरतात. अशा प्रकारे भ्रमाचेच सतत नूतनीकरण होत राहते. चित्र म्हणजे अज्ञानामुळे
मूळ प्रकाशाला झालेला गतिरोध होय. चित्र म्हणजे अज्ञानामुळे मूळ प्रकाशाला झालेला गतिरोध होय. प्रकाशच शेवटपर्यंत असतो. चित्रे येतात आणि जातात. चित्र येतात आणि जातात. म्हणून मूळ प्रकाश पहा आणि चित्राकडे दुर्लक्ष करा. प्रश्न: तुमची अशी ही जगाकडे पाहण्याची पद्धत फारच बेपर्वाईची वाटते. इथे माणसे मरत आहेत, मारली जात आहे आणि तुम्ही काय ते फालतू चित्रे प्रकाश असे सांगत आहात. यावर महाराज म्हणाले, तुम्ही तेथे जरूर जा. ज्या ठिकाणी माणसे मारली जात आहेत, मरत आहेत, तेथे तुम्ही जरूर जा आणि हत्या करा अथवा हत्येला बळी पडा. तसे तुम्हाला करावे व्हावे वाटले असेल तर तुम्ही जरूर जा. पण दुष्कर्माचा अंत करण्याची ही रीत नाही. आपण देह आहोत या केवळ गैरसमजामुळे सर्व गोंधळ उडाला आहे. हे नीट जाणून घ्या. तुमचे सध्याचे अस्तित्व ठिणग्यांच्या वर्षावासारखे आहे. प्रत्येक ठिणगी क्षणभर टिकते आणि खुद्द वर्षाव जास्तीत जास्त मिनिटभर टिकतो. कारण ज्याला प्रारंभ आहे त्याला अंत हा राहणारच. प्रश्न: हे एक वेळ मी मान्य करेल की जगात आम्ही जगतो ते खरे नाही. व्यक्ती परत्वे कल्पना सापेक्ष आहे. हे सगळे कल्पना सापेक्ष आहे. मग आत्महत्या करून मोकळे व्हावे की काय? यावर महाराज म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या कल्पनेकडे लक्ष देता तोपर्यंत तुम्हाला असा त्रास होणारच. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या कल्पनेकडे लक्ष देता तोपर्यंत तुम्हाला हा त्रास होणारच. जर तुम्ही सर्व प्रकारच्या शिकवणीकडे, सर्व प्रकारच्या पुस्तकाकडे, त्यात सगळे धार्मिक ग्रंथ पण आले, सर्व ग्रंथ, तात्पर्य कोणत्याही शब्दरूप गोष्टीकडे, कोणत्याही भाषेतील शब्दरूप गोष्टीकडे जेव्हा पूर्ण दुर्लक्ष करून केवळ स्वतःमध्ये खोल डुबी माराल तरच सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडतील. त्यावेळी कोणत्याच संकल्पना याचे ओझे सर्वस्व तुमच्यावर वर्चस्व तुमच्यावर राहणार नाही. तुम्ही देह आहेत असे समजणे बंद करा. लहान मूल नग्न स्त्री सोबत झोपले तरी त्याला लैंगिक समस्या येत नाही. दोघेही नग्नावस्थेत निर्विकारपणे झोपू शकतात. तशी देहबुद्धी जाताच भीती, दुःख, इच्छा आणि सुखाचा वगैरे वगैरे शोध इत्यादी गोष्टी निरर्थक ठरतात. नमस्कार.